हे काय कोणी केलं काय कळलं नाही अजून. ठीक आहे नाही पोलिसांनी तर त्याला आत घेतलाय पण तू आता फक्त सही करा पण त्याआधी मला त्या गुन्हेगाराला बघायचंय. ज्योती तू काळजी करू नको ना त्याला कसा बघायचा आम्हाला माहितीये ना त्याला काय असा तसा सोडणार नाही आम्ही. हो एक मिनिट काय म्हणाला तुम्ही आता नाही कोणाला बघून घेणार तुम्ही मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की मला इथे कुठलाही राडा नको आहे. साहेब हा राडा नाही हक्क आहे माझा. तसे मला फक्त त्याला बघायचंय. माझ्या भावाच्या रिक्षाला कोणी धडक दिली त्याला बघायचंय मला. आणि बरोबरच आहे ना तिचं. इथे आमचा मित्र आमचा अभि हॉस्पिटलमध्ये मरणाशी झुंजतोय. आता त्याची अवस्था कोणी केली हे आम्हाला बघायला पण नाही मिळणार का? नाही ते काय नाही साहेब तुम्ही आत्ताच्या आत्ता त्या माणसाला आमच्या समोर आणून दाखवा म्हणजे दाखवा. हो हे काय शोरूम आहे का तुम्ही दाखवा म्हटल्यावर दाखवायला हा? अहो साहेब काय बोलताय तुम्ही? अहो आमच्यावर काय वेळ आली याचा विचार करून तरी बोला. तुमच्यावर जर अशी वेळ आली असती आणि माझ्या जागी तुमची बहीण किंवा मुलगी असती तर तिला काय वाटलं असतं? आता मला जे वाटतंय तेच वाटलं असतं ना. साहेब माझा भाऊ माझ्या घरचा कर्ता आहे कणा आहे. त्याला जर काही झालं तर आमचं अख्खं कुटुंब कोलमडून पडेल. संपून जाऊ आम्ही. आणि अशा व्यक्तीला जर आम्हाला बघायचंय तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? हो साहेब तुम्ही घेऊन या त्या माणसाला आम्हाला त्याला बघायचंय. आणि एक मिनिट आम्ही इथे त्या आरोपीची तक्रार नोंदवायला आलो त्यामुळे तो आरोपी कोण आहे हे आम्हाला बघायचं आहे. हा जोपर्यंत तो आरोपी येत नाही तोपर्यंत ज्योती सही करणार नाही. हा साहेब आत्ताच्या आत्ता दाखवा त्याला आम्हाला. एक मिनिट शांत व्हा. हे बघा मी त्याला इथे आणतोय पण मला इथे अजिबात राहणं नकोय आलं का लक्षात? हे बघा साहेब आम्ही काही इथे राडा करायला नाही आलोय. जाधव